तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल की आम्ही सगळे फॅमिली वगैरे असं जमलो होतो आणि खूप असं एन्जॉय केला आम्ही. खूप छान वाटलं. आणि आता मी थोडंसं एक स्पेशल तुमच्यासाठी एक सांगणार आहे मी, पण ते 2-3 दिवसांनी तुम्हाला नक्कीच कळवेल. आणि काय आहे हे स्पेशल ती गोष्ट. आणि एवढं छान वाटलं ना आमच्या घरातल्यांना आणि माझ्या काकीला, परत म्हणजे माझ्या मम्मीला, असं सर्वांना इतका आनंद झालाय ना. मला तर इतका आनंद झालाय ना की मला असं सांगताना पण असं वाईट वाटतंय. आणि खूप वर्षातनं असं भेटलेलं आहे ते फळ. तर तुम्हाला 2-3 दिवसांनी कळेलच काय गुड न्यूज आहे. तर चला आता तुम्ही म्हणत असताल की हिने आज कसं काय आवरलं, तर हो, कारण की मी आज व्हिडिओ काढला आणि क्लासमध्ये होते तर मम्मीचा मला फोन आला की लवकर घरी ये की बहीण येणार आहे. तर बहीण येणार आहे तर आता थोडंसं मम्मी म्हणती की चिकन करायचं. तर बघू आता काय. आणि थोडंसं मी इतका राडा केलाय ना घरात, कारण की मी थोडंसं व्हिडिओ वगैरे काढले आणि 2च व्हिडिओ काढायला मला 1.5 तास लागला. खूप वेळ जातो व्हिडिओ काढायला, आपण वाटतं म्हणतो तसं, पण खूप वेळ जातो. तर आता मी आवरती, तर व्हिडिओ बघत राहा. तर असा राडा केलेला आहे मी. आणि हे सगळं माझं मेकअपचं सामान आहे आणि थोडंसं राडा पडलेलं आहे, थोडं समजून घ्या तुम्ही पण. तर चला आता मी आवरते. तर असं पूर्ण आवरायचं आहे घर, कारण की आणि ब्ल्यू कलरची साडी घातली होती. खूप छान असा व्हिडिओ आलाय त्या गाण्यावर. आणि कसा व्हिडिओ वाटला ते लाईक करत जा तुम्ही. आणि असं मम्मी म्हटली होती की थोडंसं मासे आणायचे होते, पण मी म्हटलं परवाच खाल्लेत मासे, मग त्यामुळं म्हटलं की चिकन करूया. आणि काल आम्ही बिर्याणी आणली होती. खूप छान वाटली ती बिर्याणी खाऊन. खूप छान होती आमची इथली बिर्याणी. आणि 11 जानेवारीला पण खूप काहीतरी स्पेशल आहे, ते तुम्हाला सांगलच मी काय आहे. आणि दुसरीच एक गुड न्यूज आहे, काल आम्हाला कळालेली आहे आणि खूप छान वाटलं ती गुड न्यूज ऐकून. तुम्हाला कळेल, मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि बघूया आता, आवरायचंय माझं मेकअपचं सामान. कसं वाटलं तुम्हाला? CID बॉक्स असं माझ्या घरातले मला असं म्हणतात, CID बॉक्स आहे हा. जाऊ द्या आता, CID तर CID म्हणा. आणि माझ्या भावाने हे गिफ्ट घेतलं होतं मला माझ्या बड्डेला, जेव्हा स्टार्टिंगला ट्रेंड आला होता. तरी 1-1.5 वर्ष झाले ह्या वॉचला. एवढा आनंद झाला होता की सगळ्यांच्या हातात बघायचे मी आणि माझ्या एकटीच्या हातात नाही. तर माझ्या भावाने माझ्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं. तर आवरायचंय सगळं आता. मम्मी बघूया काय म्हणती, काय नाही, काय करायचं. माझा तर विचार चाललाय की चिकनची भाजी आणि भाकर आणि भात. आणि थोडंसं, मी तुम्हाला माहितीच, दरवेळेस मी चिकन 65 तळतेच. तर चिकन 65 पण असं खूप एवढा राडा पडला होता. आणि मी क्लासवरनं आले तेव्हा कपडे वगैरे धुतले. तर मम्मी वाळत टाकते कपडे. आणि 2-3 दिवसातच आम्हाला, म्हणजे आमच्या घरात 1-2 वस्तू येणार आहेत. टी व्ही पण येणार आहे आणि एक वॉशिंग मशीन. मला असं खूप, म्हणजे तुम्हाला काय सांगू, असं खूप दिवस झालं मला म्हणजे हाताने कपडे धुवच वाटत नाही खरं तर. कारण हे, आणि मला वेळ पण नसतो, मी जॉबला जाते त्यामुळं, आणि क्लास पण करते. तर असं राडा केला होता. तर मम्मी म्हटली साडीची वगैरे घडी घाल, सगळं आवर, दीदी येणार आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये माझी बहीण आली होती, तुम्ही बघितलंच असताल. तर मावशीची मुलगी ती आज येणार आहे. थोडंसं तिच्या धीराचा वाटतं साखरपुडा होता, त्यामुळं मग ती इकडं आली. मग तिने फोन केला होता मम्मीला की मी येते, तू आहे का घरी. मग मम्मी म्हटली की हो आहे मी घरी, तू ये कधी पण. मग तिला लोकेशन वगैरे पाठवलं. ती म्हटली की ठीक आहे, येते मी 7 वाजेपर्यंत. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला हे मला
कमेंटमध्ये सांगा परवाचा व्हिडिओ. तर आता बघूया आपण. माझा हा गॉगल आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्ही म्हणत असताल गॉगल किती मोठा आहे, पण घेतलायच तसा. कारण की तुम्ही बघा ना, ते म्हणजे त्याची काच किती मोठी. जाऊ दे, आपल्याला काय होते. घालते फक्त व्हिडिओसाठी घालायचं, कारण की मला व्हिडिओ काढायला चष्मा लागतोच, त्याशिवाय मला काही व्हिडिओ जमत नाही. आणि माझ्या तर आवरून झालेलं आहे सगळं. आणि एक माझ्या भावानी हीटर आणलेला आहे. खूप म्हणजे थंडी तर इतकी वाढली ना असं थोडंसं खालीसुद्धा म्हणजे फरशीला सुद्धा असं पाय असं टेक वाटत नाही. त्यामुळं मग भावानी मागवलेला आहे हीटर. आणि तो दिवसभर लावतो आम्ही, कारण की थंडी एवढी ना. आणि पायात पण चप्पल असती बरं का, पण थोडंसं म्हणती मम्मी की नाही नाही असं थोडंसं तरी थंड लागलं पाहिजे पायाला. तर बघा, आणि मम्मी थोडंसं खूप ओरडली भावाला की नुसतं पैसे वगैरे घालवतो असं तसं थोडंसं ओरडली. पण नंतर ना तीच म्हटली की नाही नाही हीटर खूप छान आहे. तर बघा, तर हा हीटर आणलेला आहे. गरम वाफ सोडतं हे सगळं, म्हणजे एक प्रकारची शेकोटीच. आम्ही तर संध्याकाळी जेवण झालं की 10 ते 12:30 किंवा 12 या वेळेपर्यंत आम्ही नुसतं ह्याच्या खालीच असतो. खूप छान वाटतं बरं का, तुम्ही पण घ्या हीटर. अजून घरातली झाडू वगैरे फरशी झालेली नाही आहे. तर मम्मी म्हटली की मी झाडू मारते, तू फरशी पुस. मग आता तेच चाललेलं आहे. तर साडी वगैरे ठेवायची, परत मम्मी ओरडल. मम्मी स्वयंपाक काय करायचा आहे ग? स्वयंपाक काय करायचा? वरण भात करायचा. चपाती आहे. चिकन करू ना. कशाला एवढं स्वयंपाक पडलाय ते काय करायचं? काय आहे, भेंडीची भाजीच आहे. तर बघा कशी ओरडली. आता मग अशी तीच स्वतःहून म्हटली चिकन करूया. बघा, आणि आत्ता बघा. तर जाऊ द्या, कॅन्सल झालेला आहे. तर आता वरण भात करते. मम्मी म्हणते की ते गुरुवार चालू आहे तिचं. गुरुवार ना, काय म्हणतात त्याला, लक्ष्मीचे गुरुवार चालू आहेत ते काहीतरी म्हणतात ना, ते काय असेल ते देवाचं काहीतरी आहे ते दर गुरुवारी. तर ते म्हणून ती म्हटली की नको, ती काय खाणार नाही. त्यामुळं मग वरण भात, चपाती आणि सकाळी भेंडीची भाजी केली होती. तर बघा आता मी पसारा किती केलेला आहे. आता आवरती मम्मी. एवढा असा डीक केलेला आहे माझ्या मम्मीने. आवरत बसते ती दररोज, ती आवरती दररोज. आहे तेवढाच पसारा होतो. काय आवरून फायदा आहे का तुझा? इकडे बघ ना, तुझा आवरून काय फायदा आहे का? उद्या हाय तसंच होणार आहे. माझी मम्मी लगेच रुसती, रागवती. किचन मध्ये जाऊया आता, बघू काहीतरी करावं लागलच. वरण भात लावून भांडी घासते, गॅस वाटा पुसून घ्या. तर वरण भाताचा आता कुकर लावतीये बरं का. आता दीदीला फोन केला होता, पण फोन लागलेला नाहीये. त्यामुळं तर चालू द्या. थोडीशी जास्तच करूया डाळ. अगं मम्मी, ठीक आहे. बघूया, कारण की मी रात्रीचं खूप दिवस झालं मी रात्रीचं जेवणच करत नाहीये. कारण की मला असं बाहेरचं तर खात नाही. फक्त दुपारी खाल्लं तर संध्याकाळी भूक लागत नाही जस काय. तर रात्रीचं मी जेवत नाही झोपीमुळं, कारण की मला खूप झोप येते. लवकर सकाळचं लवकर उठावं लागतं त्यामुळं. तर आम्ही ह्या डब्यात लावतो, म्हणजे कुकरमध्येच लावतो. तुम्ही सुट्टे लावत असाल भात आणि वरण डायरेक्ट. काय काय जण डायरेक्ट पण करतात.
पण मी नाही डायरेक्ट करत, मी असं कुकरला लावून डब्यात लावून मग नंतर फोडणी देते. तर आता कुकर वगैरे लावते. आता कुकर लावून झालेला आहे. थोडीशी भांडी आहे ती घासून घेते आणि भेंडीची भाजी पण खूप आहे हे बघू शकता. आता चपात्या पण आहेत तर फक्त वरण भातच कर म्हटली तर आता वरण भात करते. परी आलेले आहे आमच्या घरात, असे फुगे घेऊन आलेले आहे. काय माहिती कुठनं गोळा करते ही पोरगी. तर तुझं नाव काय आहे? अन्वी नाव आहे, पण तिला लाडानी परी म्हणतात आणि ओवी पण म्हणतात है ना. तर आता ती फुग्यांसोबत खेळते आणि खूप त्रास देते बरं. काही अशी आमच्या घरात आली ना तर आम्हाला खूप त्रास देते का नाही. शरण्य कुठे? शरण्य खूप दिवस झाले दिसले नाही, तर बघूया शरण्य येईलच. उद्याच्या ब्लॉग मध्ये शरण्याला आणू, ठीक आहे? नको ना ती चिकटपट्टी. कुठं चालली? तर सगळं आवरून तर झालेलं आहे, फक्त फरशी पुसायची आहे. तर आणि वरणा म्हणजे कुकर तर होतोय. तर चला इथंच थांबते. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय. नेक्स्ट ब्लॉगला भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगला शरण्या पण दिसेलच तुम्हाला. तर बाय.